ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस. बस एम संपले. आता फक्त पटापटा बोलायचं पण आपल्याला करायचंय भजन. आणि भजन का करायचं? नामाची किंमत, कीर्तनाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलायचं. तुम्ही बोललं तर सूत्र बसल, नाही तर सूत्र बसलं नाही. चाललं ते पाय, सूत्र नीट आहे का बरं का? आता चाललं ते सावधरा, चाललं ते पाय नीट आहे का? पायाने चालणं, डोळ्यानं पाहणं, पण यांच्या मेखा ऐका. आता मेखावारी काय का? चालले पाय, केळाची पाटी दिसली, कोणी पाहिली? डोळ्यानं. चालले पाय, दिसली डोळ्यानं. नीट आहे का बरं का? उत्तर या उत्तरच सांगतो पटापटा. चालले पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. हाय काय ताळमेळ? चला पटकन. चालले पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला. माहिती आता एक एकाची माहिती. चालले पाय, पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. आले आता इथपर्यंत. आता ऐका, याला दोनच गोष्टीचं ज्ञान आहे, चांगलं किंवा वाईट. बस याला दोनच गोष्टीचं ज्ञान आहे, निंदा किंवा स्तुती. बस वा वा, या 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 याला. आता यांचे एक एकाचा अभ्यास करायचा. याच्यातच अख्खं कीर्तन घालतो तुम्हाला आता याच्यात, आणि अख्खं कीर्तन याच्यातच ऐकण्यात मजा आहे. याला दोन गोष्टी आवडतात, चांगल्या किंवा वाईट. याला दोनच गोष्टी आवडतात, निंदा किंवा स्तुती. याला दोनच गोष्टी आवडतात, स्पर्श. पण याला स्पर्श लय आवडतो, पण स्पर्श असं नाही आवडत मऊ किंवा कठीण. याला स्पर्श आवडतं मऊ किंवा कठीण. नव दुसऱ्या अध्यायातले ओवे आहे, स्पर्शाचे दोन गुण आहे, ब्यासूर आणि कठीण. नीट आहे का? याला आवडतं रूप, चांगलं किंवा वाईट. याला आवडती निंदा किंवा स्तुती. याला आवडतं स्पर्श, मऊ किंवा कठीण. याला आवडतं सुगंध, सुगंध किंवा दुर्गंध. आता याला आवडतं सुगंध किंवा दुर्गंध, याला आवडती निंदा किंवा स्तुती, याला आवडतं चांगलं किंवा वाईट, याला आवडतं मऊ आणि कठीण. आणि आता ऐका हे कसं तयार झालं. हा गडी निघाला फिरायला. याच्यातला सगळ्यात सज्जन गडी हा नाक, इनामदार नंबर 1. कोणचं एक नाही दोन नाही, त्याच्यापेक्षा सज्जन हा कान. पण सगळ्यात खतरनाक गडी हा, इतका डेंजर गडी हा. याला फक्त रूप आवडत, रूप. आणि रूपाच्या बाबतीत इतका डेंजर गडी हा. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकची आहे काय हात्या. हा गडी लय डेंजर. आणि याला जर गोष्ट पाहिली, यानं तर गोष्ट पाहिली, याचं कामच काय गोष्ट पाहणे. आणि याला जर आवडली, ते एवढ्याला कामाला येते. आणि ही सगळी हलकट याचं ऐका. त्या हा गडी लय डेंजर. ऐका आता एक एकाची क्वालिटी कशी आहे पहा. हा निघाला फिरायला, हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी. कलवडी करतील पोरीन तुम्हाला. नवरीच्या माग हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात भयानक क्वालिटीचं जनावर म्हणजे कलवरी. याला आवडली. यानं लगेच मनाला फोन केला, काय करू? म्हणलं मेसेज करू. मेसेज कर मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, तिने केला मिस कॉल. हे होतं कौरव क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना सार रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाल्याच्या टोळीचा खलनायक कोण? गडी लय डेंजर. हा मार नाही खात, याला हंती नाही लोक, याला चापती त्या धरून. हा निवांत पाहतो हा ना. ऐका आता लय बारीक बारीक, लय बारीक मोबाईल मध्ये घेऊन जाऊन रोज ऐका. आता यानं पाहिली. तुम्ही पहा, किती खानदान दारुडे असू द्या, उघडे डोळे ठेवून दारू पिऊ शकत नाही.
दारू कोणती प्या, डिप्लोमा प्या, इंडिका प्या, आरशी प्या, 90 प्या, कोणती प्या, दारू प्यायला डोळे झाकावेच लागतात. का? हा गडी हलकट गोष्ट पाहत नाही. याला नुसतं चांगलं आवडत, चांगलं, पण पिणारा इतका नालायक आहे, याला झाकीतो आणि तिला आत लुटितो. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं, बा मी नालायक आहे, मी नालायक आहे, खटका का म्हणत. मग त्याला लगेच फुटण्याची गाडी ठेवावं लागते बाहेर. असं जजमेंट येते. हा गडी डेंजर. ऐका आता, हा गडी कसा आहे पहा. यानं ऐकली, यानं पाहिली वस्तू यानं, पण ही गोष्ट चांगली किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार याला नाही. मग यानं कोणाला फोन केला? मनाला. मनानं एकट्यानं पाहिजे ना, एवढ्यांना जाग केलं, आणि एवढ्यांना जाग केल्यामुळं मनात तयार झाला, नीट ऐका, एवढ्यांना जाग केल्यामुळं निर्माण झाला तो काम. आणि शरीरात काम का तयार होतो? परिणाम घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो? इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. बलात्काराला वय नाही, वय नाही. पुरावा गाठ्यातलं प्रमाण. कामातुरा भय ना लाज. कामातुर माणसाला भय नसतं, कामातुर माणसाला लाज नसते, आणि कामातुर माणसाला वयाचं बंधन नसतं. काम तयार झालाय शरीरात, मग समोरची स्त्री मुलगी कोण आहे याचं काम भान ठेवत नाही, आणि घडला तो बलात्कार. आणि बलात्कार जर यशस्वी झाला तर तयार होतो तो लोभ, आणि झाला नाही तर घडतो तो क्रोध. राग माणसाला का निर्माण होतो? बलात्कार का घडतो? मनासारखं घडलं की बलात्कार घडतो, पण तीच गोष्ट वारंवार करावी लागते, करावी वाटते, असा लोभ तयार होतो. आणि जर घडलं नाही तर क्रोध तयार होतो. आणि नीट ऐका, पाया पडून सांगतो, 50व्या वर्षातल्या पहिल्याच कीर्तनात, सगळं करा महाराज, राग आकळा. रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. बलात्कार करायला 2-4 दिवस लागत नाही, खून करायला 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्हाला एखाद्याने 3 लाख रुपये दिले, सांगितलं याला भोगसा, तुम्ही त्याला 10 मिनिटात भोगसू शकता 3 लाखासाठी, पण ते खर्चायला तुम्ही बाहेर राहिले पाहिजे ना. तुम्ही आज गेल्यावर 3 लाखाचं काय करायचं? नीट आहे का? आणि आज 99% गुन्हेगार फक्त रागामुळे झालेत. याच्यावर काय मत आहे तुमचं? भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या, जाऊ द्या. शिक्षकानं कॉफी पकडली, पकडू द्या, पाया पडत्या सरांच्या, सर परत करणार नाही, वाचला. तो सरांना म्हणला भेट पेपर सुटल्यावर. आयुष्यभर म्हशी वाजरायची पाळी आली. राग आकळा. महिला मंडळ फाशी घेऊ नये, तुम्ही रॉकेल ओतून घेऊ नये, फाशी घेऊ नये, विहिरीत उडी टाकू नये, ह्या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता. मग ग्रामपंचायतीत जर निम्या बाय आहेत, सोसायटी जर निम्या बाय आहेत, मंत्रालयात जर निम्या बाय आहेत, तर स्मशानभूमीत का नसावा? मग 6 पुरुष मेल्यावर 3 बाया मरायलाच पाहिजे. तुम्ही मर नका जायना. पण पाया पडून सांगतो, इंदुरीकरचं कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज कोणीच ऐकायचं नाही. महाराज मरू दे, तिकडे उलटू द्या. कीर्तन संपल्यावर का मरण, तुमच्यातला एक माणूस म्हणून ऐका, आणि तुम्ही वयस्कर माणसांनी तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्यच ठरेल. तरुण पोरांनी मी एक तुमच्यातला आहे म्हणून माझं कीर्तन ऐका. महिला मंडळाने मी तुमचा मुलगा म्हणून कीर्तन ऐका. कोटी रुपयाचं शरीर तुम्ही बोगस घालू नका. लाकडातला किडा जर जिवंत जगू शकतो, गाळातला बेडूक जर जगू शकतो, तर तुम्ही कष्ट करून का जगू शकत नाही? का जगू शकत नाही? सांगा मला एकाच वाक्यात. महिला मंडळ, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता महाराज, त्याच राजाची मुलगी स्वयंवराच्या दिवशी वनवासाला गेली. मग राजा जनकाने सीतेला रामाबरोबरच का पाठवली? अरे एखादा का पाठवली? राजा जनकाची मुलगी कधी पायी चालली होती? राजा जनकाची मुलगी होती ती, पण सीतेला वनवासाला जायला बापानं का परवानगी दिली? आज जर एखादा बाप असता, जावयाचा थोबाड फोडून टाकला असतं, म्हणला तर तू वनवासाला चालला,
दुसरा नवरदेव. तू कोण लागून गेला टिकूजी. पण जिथं महिला मंडळ एकच वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. राजा जनकाला माहित होतं जे माझ्या मुलीच्या प्रारब्धात असेल ते मी बदलू शकत नाही. आणि तुमच्या प्रारब्धात सुख असेल, एक वाक्य सांगा, बासरीला कितीही छिद्र असू द्या, बासरीला कितीही छिद्र असू द्या, बासरीला कितीही छिद्र असू द्या, हवा फुकल्यानंतर स्वर सारखाच येतो. जीवनात किती दुःख असू द्या, भजन केल्यावर आनंदच होतो. बासरीला किती छिद्र असू द्या, फक्त स्वर फुका, सारखा स्वर येईल. तुमच्या जीवनात किती दुःख येऊ द्या, फाशी करणं, आत्महत्या करणं, रॉकेल ओतून घेणं, विहिरीत उडी टाकणं, या कल्पना तुम्ही डोक्यात आणू नका. एकाच वाक्य सांगा, हे आणू नका कधी. जीवनात कुणाला दुःख नाहीये. मग राग आकळा, आणि राग जर आकळला तर राग कसा आहे यादी ऐका. यादी ऐका, तिसऱ्या अध्यायातल्या ओव्या ऐका, शेवटच्या ओव्या ऐका. राग कसा आहे. जले विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, चिखले विण रोविती, पाशके विण गोविती, हे ज्ञाननिधीचे भूषण. राग आकळा. आणि राग जर आकळला तर तुम्ही देवच व्हाल. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि नाही घडला तर क्रोध तयार होतो. आणि आज तुम्ही मी क्रोधाची बळी आहे. जाऊ द्या ना, भावाची गाडी वावरातून गेली, काय फरक पडला, पडू द्या, जाऊ द्या ना, काय भाऊ येतो. आणि कोणाशी दुश्मनी करा बसलेली माणसं त्याला ठेवा. भावांशी दुश्मनी कधी करू नका. का? प्रसंगाला भाऊच आहे. हे तुम्हाला वाटतं हा समाज तुमच्या मागे आहे, जरा येडेपणा करू नका. समाज फक्त पाजली तर तुमचा आहे, नाही पाजल्यावर तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुम्हाला वाटतं लोक हे राजकारणी लोकांना, पुढाऱ्या बिडाऱ्यांना, कार्यकर्त्यांना वाटतं आमच्या मागे समाज आहे. कोणालाच पाजू नका, समाज तुमच्या मौतीला येणार नाही. 8 दिवस प्रयोग करा. शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवलं नाही. ढसढसा भीष्म रडला, काय बोलायची गोष्ट होती काय. ढसढसा रडला तर भीष्म कोण सोडित. अरे दशरथानं मरायच्या टायमाला मांडीवर डोकं ठेवलं महिला म्हणलं बायकोच्या स्वतःच्या, आणि स्वतःच्या बायकोवर डोकं मांडीवर डोकं ठेवणारा दशरथ कौशल्यला म्हणतो, कौशल्य अगं तुझ्या मांडीवर डोकं ठेवणारा मी कोण आहे जरा विचार. अगं मी जनकाचा व्यायी आहे, सीतेचा सासरा आहे, रामाचा बाप आहे, आजीराजाचा मुलगा आहे, आणि क्षत्रिय कुळातला सगळ्यात मोठा राजा आहे कौशल्य. मी सगळ्यात मोठा राजा आहे. पण ऐक कौशल्य, ऐक, तुझ्या मांडीवर मी डोकं ठेवून आज रडतोय ना, हा जनकाचा व्यायी आहे, आणि क्षत्रिय कुळातला सूर्यवंशातला राजा आहे मी. पण कौशल्य, मला 4 पोरं आहेत, माझी 2 पोरं वनवासात आहेत, आणि 2 पोरं त्यांच्या मामाच्या घरी आहेत. मला मारताना पाणी पाजायला कोणी नाही. का नाही? ऐक, ऐक कौशल्य, ऐक, ऐक कौशल्य, ऐक. इकोदेच आहे, बोट ठेवी जाते माझ्या हातात बाज आहे. ऐक कौशल्य, ऐक, ऐक कौशल्य, ऐक. बघ 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 कौशल्य, बघ. भिंतीवर चित्र दिसतंय, बघ कौशल्य, भिंतीवर चित्र दिसतंय. चित्रामध्ये नदी वाहते, नदीच्या कडेला झोपडी आहे, झोपडी पुढे मी बसलो, झोपडी पुढे म्हातारे आई वडील बसलेत, मी पाणी घेऊन गेलोय, ते बोलत नाहीत, त्यांनी मला शाप दिलाय, तू पुत्र शोकाने मरशील. राजा दशरथाने देह ठेवला. रामाचा बाप पुत्र शोकाने मेला. फॉर्म भरायला अख्खं गाव आहे, प्रचाराला अख्खं गाव आहे, रसा प्यायला अख्खं गाव आहे. उमेदवार पडला, एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या पक्षात गेले, जिंदाबाद. आणि वरून सकाळी याच्या घरी आले. आपलं गावच नालायकी. तुम्हाला पाडलो. भाऊ तो भाऊ आहे. महिला म्हणलं भाऊ तो भाऊ आहे. या 4-5 वर्षात मध्ये महिलांनी जमिनीचे बाजार वाढले, तर मामाच्या भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन मामा आलाय, मानलेला मामा. कुठून अवलाद पैदा झाली काय ती, असे भोंगळा करून हल्ला पाहिजे तो मामा. ना आलाय का अवलादीचा भंगार नाही तर. महिला मंडळ, भावाचा शर्ट फाटलाय, दाढी वाढली, वाढू द्या, पण रक्ताच्या नात्यानं मुलाच्या भाच्याच्या मागे उभं राहायला मामा शोभतो. पुरुष मंडळी का तुम्हाला वाटतं आम्हाला लय मित्र आहे, पागलपणा करू नका. तुम्हाला वाटतं हे नाही न हो नाही, रात गई बात गई. तुम्हाला वाटतं मला कॉलेजमध्ये लय मार्केट आहे, मला गावात लय मार्केट आहे, माझ्या मागं 5-50 पावरं येईल त्यात.
पाजू नको, एकटा मरशील. फक्त भाऊ तो भाऊच आहे. तुमच्यावर कोणताही प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे. हे ध्यानात ठेवा. तुम्ही ऍडमिट झाले, टाक गाव तुम्हाला भेटायला येईल, पण डबा घेऊन पैशाची तयारी करणारा भाऊच आहे. कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत. यांच्याशी काय दुश्मनी करताय? मित्रांच्या काय नाही लागत नालायकाच्या. शेवटी भाऊ तो भाऊ आहे. गाव सुद्धा धरणार आहे का? खांदा देईल का भाऊ? तो गावातले लोक खांदे देतील? आपले लोक म्हणले हे काय थोबाडा फोडली पाहिजे. कुणाची दुश्मनी करा, भावाची दुश्मनी करू नका. भाऊ कसा असेल तर तो भाऊ आहे. आणि आपल्या लोकांनी भाऊन बिऊन भाऊबंद तर मेलेच सगळ्याचे. भाऊबंद तर राहिलेच नाही. वाडाच उलाटला. कुठे गेली ती पिकअप? अरे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करायचं किंवा मुलाचं लग्न करायचं तर 100 माणसं पुलगा पाहायला जात होती. आज 2 माणसं जातात पोरीला पोरगा पाहायला. पोराची आईन पोरीचा बाप स्कूटीओ. आणि वरून जेवताना पोराचा बाप म्हणतो आम्ही आलतो. हे कोणाला म्हण नका, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती काल चालली सापडून, अजून बोंग्या होईल. कुठे भाऊबंद? कुठे भाऊबंद? अरे खांदेकरी राहिले नाहीत. खांदेकरी प्रयत्न यायला आता रथ तयार करायची पाळी आली. वैकुंठ रथ वाडा उलाटला. भाऊबंद मेले. थोरल्याच्या पुरीचं लग्न मोडायला धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. काय ते लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात आणि बायका चपला घालून चपात्या करतात आणि पुरी पोरांचे कपडे घालून हिंडतात आणि चपातीला पोळी म्हणतात. नाही तर काय वांग सुधारलंय जग? काय सुधारलंय? नुसत्या टापा आणायच्या. जग लय सुधारलंय. काय सुधारलंय? किती सुधारलं तरी अजून तोंडानच खात्यात. आणि किती सुधारले तर अजून डोळे झाकूनच झोपत्यात. मग काय श्रीमंत डोळे वाचून झोपत्या काय? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. तुम्ही पहा महाराज, तुमच्या गावात वाचनालय आता काय ग्रंथ आहे त्याच्यात महाराज, पण वाचीन कोण? आम्हाला वेळ नाही महाराज. शाळेमध्ये मी तर म्हणतो चांगल्या मोठ्या हायस्कूलमध्ये असं ग्रंथालय नसेल एवढं चांगलं ग्रंथालय तुमचं. पण वाचायला वेळ कुणा नाही. सकाळी बलात्कार वाचला, पेपर वाचला का मोकळा झाला. इथून पुढे बैठक ठेवा. काळ फार वाईट आहे. चला थोडं पुढं. अजून किचकट आहे. तुम्ही म्हणाल अजून पहिलंच सुधारणं तर कुठं किचकट नाही. आता काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला आणि शेवटी अहंकार तयार झाला. आणि आज माणसं संपवली कुणी? आता हे जत्रा सप्ते यात्रा दिंड्या हे पोरांकडे दिल्या पाहिजे महाराज. जुन्यांनी थांबून घेतलं पाहिजे. जुनी मंडळी नंगाटलं येऊ. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलंच. गाप तुम्हाला बोंबलू नको. आपा टाळ तू बाई वाड्या या तुया कोणी नाही लागलं. ते जुने लय खोडी. आणि ज्या कार्यक्रमांमध्ये तरुण पोरं असतात ना महाराज त्याच्यात भ्रष्टाचार होत नाही. भ्रष्टाचार नाही. काय होत नाही माहिती का? पोरांना काहीतरी करून दाखवायचं असतं. त्यांना जर म्हणाले याला पत्रिका नेऊन द्यायची आहे ते म्हणते गाडी माझ्याकडे 50चं पेट्रोल तू टाक आणि 50चं मी टाकतो आपण जाऊन येऊ. जुने तसे नाही. पेट्रोल अधिक नाश्ता वजा तेव्हा बिल. जुनी मंडळी नगाट राहते. आणि हिशोब विचारला ना त्यांना, हिशोब सप्ताहाला उडत. जुनी मंडळी लई खोलीची आणि ती मुरलेली राहते. मुरेल राहते. 15 वर्षापूर्वी आमदाराच्या मागं, खासदाराच्या मागं, पुढाऱ्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता सध्या हिंडणारी टोळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी आमदार खासदारावर लोकांची निष्ठा होती. रुपया नाही मिळाला तरी झालं पण काम झालं पाहिजे. आता तसं नाही. काम झालं नाही दुसरा पक्ष. बरं पक्ष काय कवा उघडायचे? नाही कुठे जमलं नवा काढा. ते चालत नाही. आता काळ फार वाईट आहे. तरुण मंडळी ध्यानात ठेवा. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. फक्त तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कधी खरं. भावाला जरा जपा. हे मानलेले भाऊ राहू द्या. हे पिकलं कुठं वावरात कोणत्या? मानलेला भाऊ उठला कुठून बा
त्यानं त्याची बहीण 3 वेळा आणली, तो भाऊ झालाय. त्याची बहीण त्याला राखी बांधा येईन आणि तू त्याच्या घरी जाती वावळायला, म्हणजे तू बैजेतून गेली का? अरे भाऊ तो बघ. आणि आज रक्ताची नाती टिकवणं काळाची गरज आहे. संकुचित विचाराची लोक झाली, लोकांचे विचार व्यापक राहिले नाही. एकाच्या मुलीला पाहुणे पाहायला आले, फायनल झालं जवळजवळ. त्याला विचारलं का हो बैठकीचं काय झालं? तो म्हणला घर फार चांगलं आहे हो, पण त्या पोराला 3 भाऊ आहे हो. आता पोरगी तिघांना द्यायची का एकाला द्यायची? पण नवर देवाला भाऊ नसावा इतके विचार खाली आलेत लोकांचे. खरं आहे का खोटं आहे बोला? याच्यातलं एक तिकडे फिरव, आता इथं एक मायाकडे फिरव आणि एक तिकडे फिरव. पटकन पटकन. आलंय त्रास दिला तो, पोटच दुखायला लावलं मा. हा तो माया करण, हा तिकडे कर. एका मिनिटात तुला सीटिंग करून देतो, एका मिनिटात. फिरव माझ्याकडे. हा फिरवतो, एका मिनिटात आवाज येईल तुम्हाला. हा माझ्याकडे फिरव. हा फिरव अजून, फिरव अजून, फिरव. आणि हा फिरव तिकडं. बस आला आवाज. मग आयुष्य गेलं त्याच्यात. वांग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. आता हे काय झालं, खरेची आई मिली नाही तर लय सोपं काम राहते. चला थोडा समाज जास्त झाला, ते बिचाराचं धावपळ होणार. काय होतं, आपलं कीर्तन आणि रेग्युलर कीर्तन आहे ना, याच्यामध्ये 5 पट फरक पडतो. आता ही रोजची लोक, आता नाही हे बंद झालं. मग इकडं आवाज येईना, आता इकडं आला. हा वाढव. काय फरक पडत? काय होतं, रोजचं कीर्तन आणि आजचं कीर्तनात 5 पट फरक पडतो. रोजची पंगतही छोटी राहते, लिमिटेड रोकं राहतात 500-600. ती भोंगेवाल्यांचं जमत होती सूत्र. आज म्हणलं पंगत वाढवा, जागा वाढवा. आता एवढी लोक चांडोलीला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप बसायला पोलीस लागले असते 500. आता मलाच 50व्या वर्षी निदान 50-1,000 द्यायला काय हरकत आहे? 50 वर्षे. पण आम्ही 5-10 जास्त माहिती का? लोक काय म्हणते माहिती का आम्हाला? बाजार मांडला बो देवाचा, आमच्या मुळा उठत. अरे उलटा आता चांडोलीवाल्याने म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, 50 वर्ष. आवाजाचा बघ रे पटकन. उलट त्याने म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, 50 वर्षे 50 देऊन टाका. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची. आता थोडस किचकट आहे. तुम्ही म्हणाला अख्खं कीर्तनच किचकटच चाललंय, गुसानच काही डोक्यात. लोभ झाला, मत्सर झाला, अहंकार झाला इथपर्यंत. आता काय झाला प्रत्येकाला? अहंकार. प्रत्येकाला काय झाला? अहंकार. कोणाला वाजवण्याचा अहंकार, कोणाला गायनाचा अहंकार, कोणाला तब्येतीचा अहंकार, कोणाला माई बायको देखणे याचाच अहंकार. तो म्हणतो आपली पप्प्याची आई. आता गावाला काय फायदा? म्हणून गुरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. फुकाट करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का उपयोग? बायको सावली पाहिजे. वांगे लावाया चालत, चिंगड्या निवडाया चालत. ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या, आणि मग ते दिंडीत आमच्या बोखंडी आले, वळवंटापासून महाद्वारापर्यंत. चला करंट लावून दिलाय तुम्हाला. तयार झाला अहंकार. आता अहंकार कसा तयार झाला ऐका. एवढ्या गोष्टी आज चालल्यात का बाहेर? आता अख्ख्या कीर्तनातले मुद्दे आज चाललेत का बाहेर? आज काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला. एकदा बायकोने बैलाला 2000 आणले का मोटरसायकलचे ऑर्डर आलीच. कारण नवऱ्याला काय तयार झाला? लोभ. अरे मिळत त्यात बा, सासऱ्याला दम द्यायचा, बैल घ्यायचा आहे, 4000 द्या. तो बिचारा मुलीच्या सुखेसाठी देतो. 100% लोकांचं म्हणणं आहे का पोरगी सर्व्हिसवाल्यालाच द्यायची. हे सुद्धा डोक्यातून काढून टाका.
कोणी उठायचं पोर चिटकेल पाहिजे. चिटकीर कोणी उठायचं पोरग चिटकेल पाहिजे. मी म्हणतो वायर दे त्याच्या हातात चिटकू दे. परत नीट वाक्य ऐका. विठाल काम तयार झाला. जाऊ जाऊ दे. काम तयार झाला. क्रोध तयार बस बस क्रोध तयार झाला. लोभ तयार झाला. मत्सर तयार झाला. अहंकार तयार झाला. आणि आज माणसं संपवली कुणी? त्या बाबलीपासून या बाबली पोत. इकडली अख्खी इकीन पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी माझ्या बापाचा नाही. अहंकार. आणि आता अहंकाराचं उत्तर आहे महिला पुरुषांनी बारीक ऐकायचं. पाया पडून सांगतो हे इंद्रिकेचे कीर्तन आहे. मी मरल ना महाराज म्हणजे मरणार नाही 25 वर्ष. पण तुम्हाला आपल्या आठवणीला अंतिम सत्य आहे. राग आकळा देव व्हाल आणि अहंकार आकळा लोक पाया पडतील. हो द्या. अहंकार ऐका कसा ऐका. अहंकार किती भारी असतोय. काहीतरी गेला जन्मा क्रोध तयार झाला. मोह तयार झाला. मत्सर तयार झाला. महिला मंडळ उत्तर द्यायचं एका मिनिटात बरं का. एका मिनिटात. माझी मुलगी मी देईन. हॅलो नाही आलाय. ओके. ते बॉक्स बंद पडला असं समोरचं तिथलं. तो बॉक्सच लय लावले. घोटाळे करून लागले सगळे. नाही नाही वायरी बिरीचं काय नाही. आपल्या कीर्तनाला ती अडचण नाही. आवाज आल्यावर जनता पीठ त्याची नाही काळजी. करते आवाज तर फिरतो. एक पाय तिकडे एक जण जा पाठवून तिकडं. अरे ते बॉक्सला आवाज दे फक्त इथून.
त्या कडेच्या फक्त मंडपातल्या आतमधल्या आला आता ते बॉक्सच बंद रे. एक जणाने पटकन जायचं, तू एकटाच काय ते पाहून घ्यायचं पटकन. हा बस जाऊ द्या, ते ऐकणार तर मूड नका खराब करू, मजा राहत नाही त्याच्यात. आता करंट लागेल तुम्हाला कीर्तनाचा आतून. महिला मंडळ प्रश्न आहे बरं का तुम्हाला. हे धनुष्याचा उचलाल त्याला माझी सीता माळ घालेल. वाक्य कोणाचं आहे? बस आता फिट बसलं. जनकाची सीता कोण आहे? मुलगी. मी मुलगी कुणालाही नाही देणार, ज्याच्यात घमेंड आहे त्याला देणार. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे असंच होतं जुन्नर आंबेगाव मध्ये. पोराचं लगीन जमत नसलं का पोर मुंबईला नेऊन घालायचं आणि बाकीचं त्याचा बाप गावात प्रचार करायचा. लागलं बरं का, लागलं ते पुरीचा बाप पाया पडायचा. लागलं झालं लगीन. आली कंपनीचा टेम्पो परत का कंपनी बंद. आता तसं नाही. आता जर चांडोलीच्या माणसाला म्हणलं बाप पोरगा मुंबईला आहे तर चांडोलीचा माणूस म्हणतो असं करा जाऊन शिव का. कारण आता चांडोलीतून सकाळी गेलेला माणूस संध्याकाळपर्यंत 2 गरके मारीन मुंबईला. आता नाही ते. हो, जानकाला मुलगी द्यायची ना. 99% लोकांचं म्हणणं आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला द्यायची. सर्व्हिसवाली मंडळी सुद्धा लग्न केल्यानंतर स्वतःचा रंग बदलते. यावर तुमचं मत काय? हा, सर्व्हिसवाली क्वालिटी सुद्धा एवढी सोपी नाही. आपण म्हणतो पोरीला सुके. काय नोकरीवाल्यांच्या बायकांना सुके? निम्या कंपन्या बंद पडल्यात, आले पिठल्या. काय सुके? 5-5 महिने काही ना पेमेंट नाही. काय सुके? सहकारात तर मेलेच. सहकारात नोकरी करणं म्हणजे हातानं तोंड जोडून गेली. साहेबाच्या विरोधात बोलला का घरी. सहकारातली नोकरी म्हणजे झटे. काही होऊ काय हो, साहेबाची लाल करायची. पिवळी केली का तू म्हशीच बाजरा. सहकारात आहे काय नाही. लय अवघड काम आहे मला. काही हो, नोकरीवाले सुद्धा लग्नात एक वागतात आणि नंतर एक वागतात. जानकाने सांगितलं जो धनुष्य उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल, नाही तर नाही. सगळे राजे आले. याचं कारण जनकाची मुलगी कोण होती? सीता. सीतेचं लग्न जनक जमीत होता. कारण माहिती काय? पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापाला झालं हेच माहित नाही तर जमलं ना. बापानच व्हॉट्सअपला पाहिलं माई गुड्डी आहे का. मग तू का काय कुंभ मेळ्याला घालता का 2-4 आता काय नाही. मला जनकाला स्वयंवर मांडलं. लय बारी काय का मोबाईल मध्ये घेऊन जाऊ उदाहरण आणि रोज ऐकायला काम येईल. जनकाला स्वयंवर मांडलं. निम्म्यापेक्षा जास्त मंडळीत धनुष्य पाहिलं. सीता नको म्हणले. का नको? का जगणारच नाही ना आपण. आणि आपण मेल्यावर सीतेचं काय करतो? हो, मग ज्याच्यात घमेंड आहे त्याने धनुष्य उचलायचं. आणि हीच वेळ तुमच्यावर 5-6 वर्षात येणार आहे. तुम्ही आता जे म्हणता ना 10% मिळणार आहे 5% मिळणार आहे, हे कवा सक्सेस होणार नाही. कारण एक बसल्यावर एक उठणार आहे, एक उठल्यावर एक बसणार आहे. तुम्ही देणार कुठून? आता हे फक्त चाललंय म्हणजे एप्रिल पर्यंत खरं बोलायचंय. नाही तर झटे केवढे मारा. तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला द्यायचे 18, 15, 51 करायची पुरी 51. उद्या आम्ही काय केलंय? उद्या आम्ही उठणार टाळकरी गंज घासली आम्ही. द्या 10% आम्हाला. बरं, आरक्षण या शब्दाचा अर्थ लोकांनी काय लावलाय महाराज? फक्त नोकरी. आणि ती कोणून द्यायची? 1ली ते 4थीला 4 पोर आहेत आणि 2 गुरुजी आहेत. तेच एस्ट्रो झाले. निम्या कंपन्या बंद झाल्या. एका बँकेला 4 माणसं लागत होती. एक कॉम्प्युटरमुळे एकच माणूस पैसे देतोय बिन काढतोय बिन शिटाई देतो. एका शाळेला 3 क्लर्क लागायचे. एक कॉम्प्युटर आलं, शिपाई घरी क्लर्क घरी. नोकऱ्या द्यायच्या कुठं? इथून पुढच्या सगळ्या लोकांना पाया पडून सांगतो, तरुण पोरांना,
जास्त शिक्षणात आयुष्य वाया घालण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण घ्या आणि तरुत कमी आयुष्यामध्ये चांगला दर्जेदार जगा. 43 वर्ष तुम्ही शिकतच राहिले, 50 आटत राहिले, मरायला तू बंगला बांधणार कवा, बायको करणार कवा, आणि नातवाचा मुका घेणार कवा तू? अरे तू मरशील ना. बावळ्याचा बाजार करीत बसले तुम्ही, नुसते शिकतच राहिले. शिकू नका. इथून पुढच्या कालावधीमध्ये डिग्री सर्टिफिकेट घेण्यापेक्षा व्यावसायिक सर्टिफिकेट घ्या. 23ला BA झाले तुम्ही, 23ला किती झाले? 23. 2 वर्ष गावात राहिले, किती झाले? 25. 2 वर्षाने BEd झाले, 27. 3 वर्षांनी जॉईन झाला, 5 वर्षाने फिट झाला, 5 वर्षाने पगार मंजूर झाला, 5 वर्षाने हातात मिळाला, 45. 46ला मिळाला ना तू पगार घेतो का? बावळट नाही. म्हशी भाजरा ना 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा ना, सोलून कोंबडी 130ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. शेळ्या पाळा ना, बोकड्याचं मटण हाडकं धरून 540 आहे. अडवणी काय करतो? सायकल पंक्चर 10 रुपये, मोटरसायकल पंक्चर 50 रुपये. हे झालं. आता आपण म्हणतो बा कारखान्यांमध्ये कामाला आहेत. काय करतील पुढच्या वर्षी कारखान्यावाले? बॉयलरच पेटवायचं नाही पुढच्या वर्षी. घालायचं काय? उसच नाही. आता काय? चारी बाजूने निसर्गानं तुम्हाला पॅक केलंय. इथून पुढे साध्या गोष्टी आहेत. चौकामध्ये पाणीपुरीचं दुकान लावते ते कार्ट 5 वाजता. एक गोल्ड स्टँड आहे, एक टोकरी. त्या टोकरीत 15 रुपयाला पुरे 5च. जर चांगला शेतकरी सोडला ना त्या टोकरीवर, फक्त टोकरीच ठेवेल तो. 2 तासामध्ये ते 1500 रुपये कमीत 1000 रुपये खर्च येईल, 500 रुपये नफा आहे. बरं जागा गुतत नाही. कुठे उभं राहा. तुझ्या घरापुढं नाही म्हणला, याच्या घरापुढं. बरं गिराईक यायचे. बरं पाण्याचा टाकी ठेवायची काही, गिराईक कागद फेकीत निघून जाते. फुटाण्याची गाडी, एवढेच फुटाणे, एवढंच मडकं आहे, एकच लाकूड आहे त्याच्यात. दिवसभर दूर निघतोय, मग ते कवा जळतय. मडक्यातलं लाकूड जळालेलं दाखवा तुम्ही, सारखा धूर. बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं आहे त्याचं त्यालाच माहिती. पण भरीतही नाही भारी, खालून घालीत. 10 फुटाने 2 रुपयाला 10. ते पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिले. उघडताना एक गेला, 8च राहिले. आपण लय पेल असल्यामुळे टरफालाच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी बंगले बांधलेत. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे. संध्या 4:30ला अंधार पडतोय, आणि पुढच्या महिन्यात तर 4लाच अंधार. आता तरी 5 वाजेपर्यंत अंधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचल, ती म्हणते तुझ्या कांद्याला आग लाव. तिच्या मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते, गवत नाही आला या. तोही घडी सायकल